काय तुम्ही कधी असे मेसेजेस तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेले पाहिले असतील, जसं की pm kisan.apk, घरकुल योजना.apk, SBI bank reward.apk, Bank of India rewards.apk, लाडकी बहीण योजना.apk. तर असे त्या लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतात आणि त्यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. तर अशा या सर्व स्कॅम बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे सायबर सेफ युट्यूब चॅनलवरती. तर चला सुरू करूया. नेमकं होतं काय ज्या वेळेस तुमच्या मोबाईलच्या वरती, तुमच्या व्हॉट्सअप वरती, एखाद्या ग्रुपवरती या ज्या तुम्हाला पाठीमध्ये सांगितलं त्या योजनेच्या .apk फाईल्स येतात आणि तुम्ही त्या फाईल इन्स्टॉल करता, डाउनलोड करता. त्यावेळेस तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ऍक्सेस हा ते ऍप बनवणाऱ्या हॅकरकडे जातो. कळत न कळत तुम्ही त्यामध्ये तुमचा मेसेजेस, फाईल मॅनेजर, त्यानंतर भरपूर असे लोकेशन, अशा सर्व गोष्टींचा ऍक्सेस त्यामध्ये दिलेला असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही या सर्व परमिशन देता त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती 100% हॅकरचा ऍक्सेस येतो आणि त्यानंतर तुमचे बँक खाते अगदी काही क्षणामध्ये मोकळे होते. ज्या वेळेस तुम्ही मेसेजेसचा ऑप्शन अलाव करता, मेसेजेसची परमिशन देता, त्यावेळेस मेसेज फॉरवर्डिंग टूलचा मेसेज फॉरवर्डिंगचा उपयोग करून तुमच्या नंबरवरती येणारे सर्व ओटीपी हॅकर स्वतःकडे घेतो आणि त्याचा वापर करून तुमचे फोन पे, गुगल पे किंवा पर्टिक्युलर बँकचे जे ऍप आहेत त्यावर येणारे ओटीपी सर्व वळवून घेऊन तुमचे बँक खाते रिकामी करतो. हे झालं नेमकं होतं काय. तर आता आपण चर्चा करूया झाल्यानंतर काय करावं किंवा होऊ नये म्हणून काय करावं. सर्वप्रथम ज्या ग्रुपवर तो मेसेज आलेला आहे, पर्टिक्युलर त्या व्यक्तीला सर्वप्रथम तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करावा की तुमचा मोबाईल हॅक झालेला आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला ह्या गोष्टी समजतील आणि तिथून पुढे होणाऱ्या स्कॅम त्या व्यक्तीबाबत त्या ठिकाणी थांबेल. कारण जर त्या व्यक्तीचा मोबाईल हॅक झाला नाही तर ती व्यक्ती तुमच्या मोबाईल पर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येणार नाही. आणि सदरील व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनने तो मेसेज सर्व करावा आणि इतर लोकांनाही अवेअर करावा. आता आपण याबद्दल जाणून घेऊ की जर तुम्ही लिंक ओपन केली, ते ऍप इन्स्टॉल केलं तर काय करावं. जर चुकून तुम्ही कोणती त्या प्रकारची फाईल किंवा लिंक यावरती क्लिक केलं असेल, डाउनलोड केलं असेल तर इथंच थांबा. जर तुम्ही त्या पुढे जात असाल तर पुढची खबरदारी म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्यावरती क्लिक करता त्यावेळेस इन्स्टॉलच्या प्रोसेसला जाताना तुमच्या मोबाईलची अँड्रॉइड सिस्टम तुमच्या समोर एक नोटिफिकेशन विंडो ओपन करते, ज्यामध्ये क्लिअरली असं मेन्शन केलेलं असतं की हे किंवा ही फाईल एका अननोन सोर्स कडून आलेली आहे, तर तुम्ही ती फाईल इन्स्टॉल करू इच्छिता का. जर तुम्ही तिथून पुढे गेला तर ती परमिशन तुम्ही दिली, त्यानंतर तुमच्यासोबत फ्रॉड होण्याचे 100% चान्सेस आहेत. जरी तुमच्यासोबत हा फ्रॉड झाला तरी पॅनिक न होता सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलचे इंटरनेट बंद करावे, मोबाईल एरोप्लेन मोडला टाका. असे जर तुम्ही केले तर परिणामामध्ये असं होणार आहे की तुमचा मोबाईल आणि हॅकर या दोन्ही मधलं कनेक्शन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबेल आणि तिथून पुढे होणारा फ्रॉड थांबेल. कारण विषय फक्त पैशाचा नाही की तुमच्या नंबरवर येणारी ओटीपी त्याच्याकडे घेऊन त्याने तुमचं फक्त बँक अकाउंटच मोकळं करेल, हा इथपर्यंत थांबणारा विषय हा नाहीये.
कारण परमिशन देताना तुम्ही फाईल मॅनेजरचाही ऍक्सेस दिलेला असतो, ज्यामध्ये असणारे तुमचे प्रायव्हेट फोटोज किंवा जरी ते प्रायव्हेट नसले तरी मॉर्फिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमचे फोटो मॉर्फ करून त्याचा चुकीच्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. तर या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, तुमचं बँक अकाउंट जर हॅक झालेलं आहे तर तुम्ही तिथून पुढे पॅनिक न होता, जरी पैसे गेले असतील तरीही सर्वप्रथम जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पहिल्यांदा कंप्लेंट रेज करा. सोबत सायबर सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुमची कंप्लेंट तिथे रजिस्टर करा, जेणेकरून तुमचे गेलेले पैसे लवकरात लवकर तुम्हाला मिळतील याची शाश्वती होऊ शकते. आणि असाच फ्रॉड बाकी कोणासोबत होऊ नये म्हणून बाकीचे इतर व्हॉट्सअप मेसेजेस फॉरवर्ड करण्याऐवजी हा युट्यूब व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तुमच्या जवळच्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. जाताना फक्त एकच सांगतो की स्टे सेफ, स्टे सायबर सिक्युअर. धन्यवाद.